श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 3 कल्मषपाद राक्षसाची कथा व गोकर्ण महिमा। हे शिवशंकरा, नीलकंठा, भाललोचना, महेशा, तुला साष्टांग नमस्कार। पार्वती परमेश्वरा, तुझा जय जयकार असो। नैमिषारण्यामध्ये घडलेली कथा आता आपण मनोभावे एकाग्रतेने श्रवण करावी। मित्रास नावाचा एक पराक्रमी राजा पृथ्वीवरती राज्य करत होता। राजा पराक्रमी तर होताच व वेदशास्त्राचे सखोल अध्ययनही होते। एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी वनामध्ये आला। त्याने अचूक नियमाने जंगलातील अनेक पशुपक्ष्यांना, प्राण्यांना, आकाशात विहार करणाऱ्या पाखरांना मारले। राजाचा एक बाण एका बलाढ्य अशा राक्षसाला लागला आणि वर्मी लागलेल्या घावामुळे राक्षस ताबडतोब गतप्राण झाला। राक्षसाच्या भावाला हे जेव्हा कळाले, त्याच्या मनामध्ये क्रोधाग्नी भडकला। त्याने मित्रासह राजाचा सूड घेण्याची शपथ घेतली। एके दिवशी तो राक्षस आचार्याचे सोंग घेऊन राजाकडे आला। मी हुशार असा आचार्य आहे अशी स्वतःची ओळख करून दिली। राजाने त्यास आचार्य म्हणून पाकशाळेमध्ये नेमले। तो राक्षस राजाला रोज अतिशय रुचकर व मधुर जेवण बनवून देत असे। हा राक्षस संधीची वाटच पाहत होता। त्याला आपल्या भावाच्या वधाचा बदला घ्यावयाचा होता। एके दिवशी राजवाड्यात वशिष्ठ ऋषींचे आगमन झाले। राजाने त्यांचा मनोभावे आदर सत्कार केला। आपल्या इथे भोजन करण्याची नम्र विनंती केली। आचार्याने म्हणजेच राक्षसाने जेवणामध्ये मनुष्याचे मांसाचे तुकडे मिसळले। वशिष्ठ ऋषींनी ज्ञानी असल्यामुळे ताटावर बसताच हा प्रकार ओळखला। वशिष्ठ ऋषी अतिशय संतापले व राजास म्हणाले, हे राजा, मला नरमास का बरे खावयास दिले? तुला माझा क्रोध माहीत नाही का? मी तुला शाप देतो, तू राक्षस हो। जेथे कधी अन्न खावयास मिळणार नाही तेथे तुला जावे लागेल। असा अनुचित प्रकार का घडला हे राजास काही कळेना। राजाने पाकशाळेत शिपायांना पाठवले, परंतु राक्षस केव्हाच पळून गेला होता। त्याने आपले काम साधले होते। राजाला अतिशय राग आला। आपली चूक नसताना ऋषींनी आपल्याला शाप दिला, त्यामुळे राजानेही वशिष्ठांना उलट शाप देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतले। राणी राजाला म्हणाली, गुरु शिष्याला शाप देऊ शकतो, परंतु शिष्याने शाप दिला तर मोठे पाप लागते। आपण गुरुंना शाप देऊ नका, शांत व्हा। अविवेकाने केलेली कोणतीही गोष्ट हानिकारक ठरते। क्रोधाच्या भरात गुरुंना शाप देण्यासाठी घेतलेले पाणी राजाने आपल्याच पायावर टाकले, त्यामुळे त्याचे पाय काळे ठिक्कर बनले। गुरूंच्या शापामुळे त्याचे राक्षसात रूपांतर झाले। त्याचे पाय काळे बनल्यामुळे त्याला कल्मषपाद असे नाव पडले। वशिष्ठ ऋषींना नंतर काही काळाने हा सर्व घडलेला प्रकार कळाला, म्हणून त्यांनी तू 12 वर्षांनी राक्षसाच्या योनीतून मुक्त होऊन जाशील आणि परत आपल्या राज्यात येऊ शकशील असा उशाप दिला। राजा आता रानावनामध्ये भटकत होता। त्याला भूक लागली की तो पशु पक्षी मारून खात होता। त्याचा चेहरा क्रूर बनला होता। असाच एकदा तो रानावनात भटकत असताना त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले। राक्षसाने ताबडतोब तेथे जाऊन आपल्या पंजात ब्राह्मण कुमाराला पकडले। त्याची पत्नी घाबरली व ओरडली, अरे, आता तू राक्षस झाला असलास तरी पूर्वीचा मित्राचा राजा आहेस। तू पुण्यवान असून तुझा धर्मशास्त्राचा अभ्यास झालेला आहे। काही दिवसांनी पूर्ववत होणार आहेस। माझ्या पतीला मारू नकोस, मारलेस तर तुझ्या अजून पाप वाढेल। ब्राह्मण हत्या हे मोठे पाप होय। कल्मषपाद राक्षस आपला सर्व पूर्व इतिहास विसरलेला होता। त्याच्या मनातील राक्षस भाव सदैव जागा झालेला होता। तो कोणाचे काही ऐकत नव्हता। त्याने ब्राह्मणाच्या पत्नी देखत ब्राह्मणाला ठार मारले व खाऊन अस्थी पत्नीसमोर मोठ्या अहंकाराने फेकून दिल्या। ब्राह्मणाची पत्नी अपार शोक करू लागली। क्रोधाने तिने राक्षसाला शाप दिला, हे राजा, माझ्या पतीला तू मारले आहेस। तू जेव्हा शापमुक्त होशील आणि घरी जाशील त्यावेळी तुला कोणत्याही प्रकारचे सुख लाभणार नाही।
राणीबरोबर एकांतात बसशील त्यावेळी तुझा प्राण जाईल, असे बोलून ब्राह्मण पत्नी आपल्या पतीच्या अस्थी घेऊन सती गेली. कल्मषपात राक्षस असाच रानावनात भटकत होता. त्याचे पाप वाढतच होते. बघता बघता 12 वर्ष निघून गेली. राक्षस शापमुक्त होऊन राजवाड्यात परतला. परंतु त्याच्या हातून झालेल्या पापांचे त्याला स्मरण होते. राजवाड्यात त्याला काही सुख उपभोगता येत नव्हता. आता राजाचा वंशवेल अजिबात वाढणार नव्हता. राजा सर्व गोष्टींना कंटाळून भटकत होता. भटकताना तो मिथिला नगरीजवळ आला. तेथे अतिशय सुंदर नयनरम्य वातावरण होते. तेथे गौतम मुनी आपल्या शिष्य समुदायासह होते. राजा गौतम मुनींना नतमस्तक झाला. त्याने सर्वांना नमस्कार केला. गौतम ऋषींनी प्रजेचे कुशल विचारले. राजाने आपला सर्व भूतकाळ सांगितला. गौतम ऋषींनी सर्व हकीकत जाणून घेतली आणि म्हणाले, राजा, मी तुला गोकर्ण क्षेत्राची एक कथा सांगतो. ते एकाग्रतेने श्रवण कर. रावणाची व त्याच्या आईची महादेवावर पूर्ण श्रद्धा होती. रावणाची आई शिवलिंगाचे नित्य पूजा करत असे. पूजा केल्याशिवाय तोंडात पाणी देखील घेत नव्हती. 5 धान्यांच्या पिठाचे शिवलिंग करून त्यांचे पूजन करीत असे. एके दिवशी शत्रूने 5 धान्यांचे मिळून तयार केलेले शिवलिंग समुद्रामध्ये टाकून दिले. रावणाची आई अतिशय दुःखी झाली. तिने अन्नपाणी बंद केले. रावणाला हे जेव्हा कळाले तेव्हा त्याने आईला सांगितले, आई, मी स्वतः कैलास पर्वतावर जाईन व भगवान श्रीशंकरांचे शिवलिंग घेऊन येईन. त्यामुळे तुला आनंदाने शिवलिंगाची पूजा करता येईल. रावणाने कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. भोळे शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले व हवे ते मागण्यास सांगितले. त्यावेळी रावणाने शंकराकडून आत्मलिंग मागितले व जगातील सुंदर स्त्री द्या अशी विनंती केली. भोळ्या शंकराने तथास्तु म्हणून तेजस्वी दैदीप्यमान आत्मलिंग रावणाच्या हातामध्ये दिले व म्हणाले, पार्वती देवी स्वतः अतिशय सुंदर स्त्री आहे. तिच्यापेक्षा सुंदर स्त्री जगात नाही. तरी तू पार्वतीलाच घेऊन जा. रावणाने शंकराच्या आज्ञेचे पालन केले व पार्वतीला आपल्या खांद्यावर व उजव्या हातामध्ये आत्मलिंग घेऊन तो निघाला. कैलास पर्वतावर सर्वजण चिंतेत पडले. काय करावे कोणालाच कळत नव्हते. रावणाच्या हातून सुटका व्हावी म्हणून पार्वती माता मनात विष्णूचे अखंड नामस्मरण करत होत्या. हे विष्णू, तुम्हीच मला या संकटातून सोडवा अशी प्रार्थना करत होती. कारुण्याने केलेली प्रार्थनामुळे विष्णूचे आसन डळमळीत झाले. त्यांनी एका ब्राह्मणाचे रूप घेतले व रावणासमोर येऊन प्रगट झाले. रावणाला म्हणाला, अरे, एवढी कुरूप स्त्री घेऊन एवढ्या घाईने कोठे निघालास? रावणाने ब्राह्मणाला उलट प्रश्न केला, ही कुरूप स्त्री आहे? ही तर त्रैलोक्य सुंदरी भवानी आहे. ब्राह्मण वेशातील विष्णू म्हणाले, अरे, तू वेडा की काय? त्या कुरूप स्त्रीला खांद्यावरून खाली उतरव आणि जरा नीट बघ. हे ऐकून रावणाने स्त्रीला खांद्यावरून खाली उतरवले. नीट पाहिले तोपर्यंत पार्वतीने आपले रूप बदलले होते. अत्यंत कुरूप, वृद्ध, तोंडात दात नसलेली अशी स्त्री पाहून रावण आश्चर्यचकित झाला. ब्राह्मण रावणाकडे बघून हसतच होता. रावणाने त्या स्त्रीला तिथेच सोडले व तो पुन्हा शंकरांकडे गेला व म्हणाला, भगवान, मला का फसवले? तेव्हा शंकर म्हणाले, अरे रावणा, मी तुला त्रैलोक्य सुंदरी अर्पणास दिली होती. ती पार्वती म्हणजे माया होय. तू तिला कधीच सांभाळू शकला नसतास. इकडे विष्णूंनी पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाने खांद्यावरून उतरून ठेवले होते तेथेच भद्रकाली देवी म्हणून स्थापना केली व माता म्हणून तिला मनोभावे वंदन केले. शंकराने रावणाला नीट समजावून सांगितले. नंतर आपल्या अंगाची मळीपासून एक सुंदर पुतळी निर्माण करून रावणाला दिली व म्हणाले, हे रावणा, हा माझा कृपाप्रसाद घे. ही सुंदर मंदोदरी ह्या नावाने मयासुराच्या पोटी जन्म घेऊन जगातील सुंदर व प्रतिव्रता स्त्री होईल. मंदोदरी विवाह योग्य होताच मयासूर मोठ्या आनंदाने तुला अर्पण करेल व विधियुक्त कन्यादान करेल व एक शक्तीही देईल. ती शक्ती बलाढ्य अशा शत्रूवर फेकलीस तर शत्रूचा त्या क्षणी अंत होईल. तू आता जा. शंकराच्या सांगण्यामुळे समाधानी होऊन रावण तेथून निघाला. आत्मलिंग गेल्यामुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा विचार सर्व देव करू लागले. त्यांनी गजाननाच्या आराधनेला सुरुवात केली.
रावण अतिशय विचारपूर्वक दोन्ही हातात शिवलिंग घेऊन वाटचाल करीत होता. अचानक तो जाता जाता थांबला. त्याला लघुशंकेला जायचे होते, परंतु जवळपास कोणीही दिसत नव्हते. थोड्या वेळाने त्याला एक गुराखी दिसला. गजाननानेच गुराख्याचा वेश घेतला होता. रावण गुराख्याला म्हणाला, हे लिंग जरा वेळ हातात धर, काही झाले तरी खाली ठेवायचे नाही. गुराखी म्हणाला, मला तर गायी सांभाळायच्या आहेत. त्या गायी इकडे तिकडे गेल्या तर पुन्हा सापडत नाहीत, त्यामुळे मी इथे लिंग घेऊन बसतो. जर तुम्ही वेळेत आला नाहीत तर मी लिंग इथे ठेवून निघून जाईन. रावण म्हणाला, मी लघुशंका करून ताबडतोब येतो. तू गायींची काळजी करू नकोस. मी आलो रे आलो की तू ताबडतोब गायींकडे जा. एवढे बोलून रावणाने त्या गुराख्याच्या हातामध्ये ते लिंग दिले. जाता जाता गुराखी म्हणाला, मी जादा वेळ थांबणार नाही. तुम्ही ताबडतोब परत या. मी 3 वेळा हाक मारीन आणि तू जर आला नाहीस तर लिंग इथेच ठेवून जाईल. रावणाने गुराख्याला मानेने होकार दिला. गणपतीनेच गुराख्याचे रूप घेतले होते, परंतु प्रत्यक्ष शंकराचा मुलगा होता. रावणाने हे लिंग घेऊन जाऊ नये म्हणून गणपती मुद्दाम तिथे प्रकट झाले होते. गुराख्याने रावणाला 3 वेळा हाक मारली. रावण येतो म्हणाला, पण त्याला उठताच येईना. लिंग जमिनीवर ठेवले तेवढ्यात रावण तेथे पळत पळत आला. त्यावेळी जमिनीवर ठेवलेले लिंग त्याला दिसले. रावण अतिशय घाबरला. त्याला गुराखी कोठेच दिसेना. ते दिव्य लिंग रावण उचलण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला ते उचलता येईना. सारी शक्ती खर्च करण्याचा प्रयत्न केला, परंतु जमिनीवर ठेवलेले ते लिंग एक रेसभरही मागे पुढे हलेना. रावणाने पुन्हा सारी शक्ती खर्च करून ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. रावणाने गुराख्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तोही दिसेना. गायी जमिनीत शिरून लपल्या होत्या. रावणाच्या हातात एका गायीचा कान लागला. त्याने तो कान ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. रावणाने त्या ठिकाणी शंकराची मनोभावे पूजा केली. तेव्हापासून त्या क्षेत्राला महाबळेश्वर असे नाव पडले. रावणाने नंतर घरी जाऊन सर्व घडलेली हकीकत आपल्या मातोश्रींना सांगितली. त्यामुळे तेथे येऊन ती आत्मलिंगाची पूजा करू लागली. हे शंकराचे आत्मलिंग असल्यामुळे ऋषी मुनी देवदेवता येथे येऊन पूजा करत असतात. रावणाने येथे अनुष्ठान करून वर प्राप्त करून घेतला आणि देवांना जिंकून बंदिवासात ठेवले. भगवान शंकरांनी मयासुरास त्यांची कन्या मंदोदरी हिला रावणास देण्यास सांगितले. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या शक्ती रावणाला दिल्या. रावणाचा वंश मोठ्या प्रमाणात वाढला. इंद्रजितासारखा तेजस्वी महापराक्रमी पुत्र रावणाच्या कुळात जन्मला. रावणाने महान तपश्चर्या केली, त्यामुळे त्याला अमाप संपत्ती आणि अपार सत्ता मिळाली. मित्राचा राजा, आता दुसरी कथा ऐक. एके दिवशी आम्ही घनदाट वृक्षाच्या खाली बसलो होतो. त्यावेळी तेथे एक स्त्री आम्हाला दिसली. तिच्या अंगावर रोगाच्या खुणा दिसत होत्या. एवढ्यात तेथे आकाशातून वेगाने एक विमान आले. त्या तेजस्वी विमानाने आजूबाजूचा परिसर प्रकाशित झाला. त्या विमानामध्ये शिवगण बसले होते. शिवगण खाली उतरल्यावर त्यांना विचारण्यात आले, आपण येथे कसे काय प्रकट झालात? त्यावेळी शिवगण म्हणाले, या धुळीत पडलेल्या स्त्रीचा उद्धार करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले. शिवगण म्हणाले, या स्त्रीचा पूर्व इतिहास आता समजून घ्या. पूर्वी कैकय नावाचा एक ब्राह्मण होता. त्याच्या पोटी एका मुलीने जन्म घेतला. तिचे नाव सुमित्रा. वडिलांनी तिचा विवाह संपन्न करून दिला, परंतु अचानक पतीचे निधन झाल्याने ती बालविधवा झाली. आता पतीचे बंध तुटल्यामुळे ती कशीही वागू लागली. धर्मशास्त्राच्या मर्यादा तिने सांभाळल्या नाहीत. तिचे वागणे पाहून वडिलांनी तिला घरातून बाहेर हाकलून दिले. घरातून बाहेर पडताच सुमित्राचे सर्व बंध संपले. ती विनाशाच्या मार्गाने वाटचाल करू लागली. अभक्ष्य भक्षण करू लागली. अंमली पदार्थाचे सेवन करू लागली. मर्यादेचा सर्व रेषा तिने पुसून टाकल्या. एके दिवशी गायीचे गोजीरवाणे वासरू तिने कापले. रक्ताने तिचे हात माखले. गाय हंबरत होती, परंतु तिला त्याचे काहीच वाटले नाही. अशा प्रकारे तिचा पाप वाढतच गेले आणि त्यात तिचा मृत्यू झाला. पुढील जन्मात तिला अतिशय दुःख भोगावे लागले. भिक्षा मागून अन्न खावे लागले. एके दिवशी ती
महाबळेश्वराकडे शिवभक्तांची दिंडी चालली होती. त्या दिंडीमध्ये तीही सामील झाली. शिवनामाचा उच्चार तिच्या कानी पडत होता. मागील जन्मी शिवनामाचा उच्चार तिच्या मुखातून प्रगट झाला होता. ती शिवभक्तांबरोबर गोकर्ण महाबळेश्वराला येऊन पोचली. तिने खाण्यासाठी हात पसरले. त्यावेळी कोणीतरी तिच्या हातावर बेलाचे पान टाकले. तो खाण्याचा पदार्थ नसल्यामुळे तिने पान फेकून दिले. ते बरोबर शिवलिंगावरती जाऊन पडले. त्या बिल्वपत्रामुळे नकळत शिवलिंगाचे पूजन झाले. अन्न न मिळाल्यामुळे तिचा नकळत उपवास घडला. रात्री जागरणही झाले आणि शंकराच्या नामाचा जयघोष तिच्या कानी येऊ लागला. ओम नमः शिवाचा आवाज ऐकून तीही सतत जप करू लागली. हळूहळू तिचे पापे कमी होऊ लागले. तिचे पुण्य वाढू लागले. तिला आपल्या कर्माचा पश्चाताप होऊ लागला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ईश्वराजवळ ती करुणा भाकू लागली. त्यामुळे पाप क्षीण होऊन पुण्य वाढीस लागले. राजा मित्रासह गौतम ऋषींना म्हणाले, खरोखरच या स्त्रीचा संत संगतीमुळे उद्धार झाला. गौतम ऋषी म्हणाले, हे राजा, ती गोकर्ण महाबळेश्वरला गेल्यामुळे तिचे पाप कमी झाले. तिला संत संगती लाभली. नकळत तिच्या अंतकरणातून ओम नमः शिवाचा जप प्रगट होऊ लागला. तिची मोठी पापे नष्ट झाली. आता तूही गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री जा. तेथे राहून तू शिवाची आराधना कर. म्हणजे तू सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन जाशील. आता राजा गोकर्ण महाबळेश्वरला जाण्यासाठी निघाला. तेथे जाऊन शास्त्राप्रमाणे अनुष्ठान करून त्याने पूजा अर्चा केली. श्री शंकरांना प्रसन्न करून घेतले. राजाला कैलास पर्वताहून विमान आणले. शिवगण उतरले. त्यांनी राजाला विमानात बसवून कैलास पर्वतावर आणले. येथे शिवशंकराचे साक्षात दर्शन झाले. मित्रास राजाला मुक्ती मिळाली. तो शिवशंकराच्या पायाशी विलीन झाला. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे महात्म्य महान आहे. आजपर्यंत येथे शास्त्रसिद्ध पद्धतीने अनुष्ठान करणाऱ्या भक्ताचा उद्धार झाला आहे. जो अंतकरणापासून शिवाची आराधना करतो त्याला शिवाचे दिव्य आशीर्वाद प्राप्त होतात व त्याचे जीवन पूर्ण आनंदरूप होऊन जाते. हरि ओम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.